पुढे आले, नार्कोटिक्सची ही सगळी कारवाई करणारे जे लोक होते ते सुद्धा पुढे आले आणि त्यांनी एक जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ते सगळं दाखवलं। हेही नसे थोडके, या पत्रकार परिषदेमध्ये अजून एक व्यक्ती आली जिचा काहीच संबंध नव्हता। एरवी ज्या बाई कुठेच नसतात त्या बाई तिथे चमकोगिरी करायला चमकल्या। मुद्दा हा आहे की जिथे ग्रॅमच्या संख्येमध्ये चरस आणि गांजा मिळाला तिथे पत्रकार परिषदा झाल्या, सीसीटीव्ही फुटेज लगेच माध्यमांकडे आले। मात्र ज्या सावरीमध्ये तब्बल 115 कोटीचं ड्रग्ज मिळालं, ना त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं, ना त्या संबंधाने एकही पत्रकार परिषद पोलिसांनी घेतली। नार्कोटिक्सने खरं तर त्याच्यातली एक पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं, पण ती घेतलीच नाही। या सगळ्यांमध्ये कारवाई करणारे पीआय आत्मजी सावंत, हे आत्मजी सावंत आजपर्यंत कुणालाही भेटले नाही, बोलले नाही, माध्यमांच्या समोर आले नाही। याच्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत। आत्मजी सावंत कुठे आहे? त्यांच्या जीवाला काही धोका निर्माण झालाय का? आत्मजी सावंतचं नेमकं काय झालेलं आहे? आत्मजी सावंत बोलत का नाहीत? एकीकडे उपमुख्यमंत्र्यांनी लगेचच स्वतः जज असल्यासारखी क्लीन चिट देऊन टाकली। मी माध्यमांना पुन्हा एकदा आठवण करून दिली पाहिजे, ललित पाटील प्रकरणाच्या वेळेला सुद्धा अशाच पद्धतीच्या क्लीन चिट वाटायचं काम देवेंद्रजी करत होते आणि ते सांगत होते की लवकरच आम्ही ड्रग्ज मधला सगळं नेक्सस बाहेर काढणार आहोत, पण ते बाहेर निघालं नाही। फार फार तर थोडेफार दादा भुसे आणि शंभूराज देसाई वगैरे डॅमेज झाले, पण ते काही बाहेर आलं नाही। नंतर प्रांजल खेवलकरच्या प्रकरणातही असंच झालं। मी सगळं नेक्सस बाहेर काढणार आहे म्हणाले, नेक्सस बाहेर आलंच नाही। फार फार तर एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांना डॅमेज करायचं काम झालं। आता याही प्रकरणात ते असं म्हणाले की आम्ही सगळं नेक्सस बाहेर काढणार आहोत। नेक्सस बाहेर कधी येणार आहे? नेक्सस बाहेर येतच नाही, येतात ते फक्त आणि फक्त ड्रगचे साठे। कारण पहिल्या दिवशी 115 कोटीचं ड्रग सापडतं, 4 दिवसानंतर पुन्हा तिथे लोक जातात, पुन्हा एनडीटीव्हीचा एक कॅमेरा जातो आणि पुन्हा एकदा तिथे तब्बल 30 ते 40 लिटरचं लिक्विड स्वरूपातलं एमडी मिळतं। त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाचगणीमध्ये सुद्धा 45 किलोचं कोकेन मिळतं। कारवाई काहीच झाली नाही। हे सगळं नेमकं कुठून झालं, काय झालं याची कल्पना नाही। आता जरा मूळ मुद्दा, प्रकाश शिंदे नेमके कोण? प्रकाश शिंदे असं सांगतायत की माझा या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाही। तुमचा संबंध नाही, चला मी 1 मिनिटासाठी मान्य करते। मग बॅकवॉटर मधलं बांधकाम करू कसं काय दिलं? जे शंभूराज देसाई माझ्याबद्दल फार केसेसची भाषा करत होते, ते शंभूराज देसाई आता कुठल्या बिळात लपलेले आहेत? शंभूराज देसाईंनी कोणती माहिती घेतली, ती माहिती अजूनही पत्रकारांच्या समोर आणि माध्यमांच्या समोर का आणली नाही? शंभूराज देसाई ही गोष्ट का सांगत नाहीयेत की नेमका तो 1200 मीटरचा सिमेंटचा रस्ता कुणासाठी बांधला होता? रस्ता बांधण्यासाठी जमीन अधिगृहीत केली होती का? जमीन अधिगृहीत केली तर ती कोणी अधिगृहीत केली होती? याबद्दल शंभूराज देसाई कमालीची गुप्तता बाळगतात। जर ही प्रॉपर्टी उपमुख्यमंत्र्यांच्या भावाची नाही आणि कोणीतरी एका क्ष माणसाची आहे, तर तो क्ष माणूस असा इतका भारी आहे का की पालकमंत्री शंभूराज देसाई सुद्धा कारवाई करायला घाबरतात? शंभूराज देसाई अजून कचरतात का बरं? हे सरळ सरळ अनाधिकृत बांधकाम आहे, जी 7/12 त्या दिवशी प्रकाश शिंदे यांनी दाखवली। ती 7/12 दाखवताना त्यांनी सर्वे नंबर 17 मधली 7/12 दाखवली, मात्र जे बांधकाम आहे ते सर्वे नंबर 13B मधलं बांधकाम आहे। 13B ची जी सगळी मिळकत आहे ती सगळीच्या सगळी मिळकत ही कोयनाची मिळकत आहे, म्हणजे ही सरकारी मालमत्ता आहे। जर ती सरकारी कोयना प्रकल्पाची मिळकत जमीन असेल तर या जमिनीवर बांधकाम करण्याची परवानगी कुणी दिली हा प्रश्न आपण आधी विचारला होता, परत एकदा विचारतोय। ते याच्यासाठी की शंभूराज देसाईंच्या सारखी माणसं जी अत्यंत बोलघेवडेपणा करतात, जी फार मोठमोठ्या गप्पा हाणतात, मात्र पालकमंत्री म्हणून ती झिरो असतात। मी मागेही म्हटलं की पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई हे ढ आहेत, कारण पालकमंत्र्याला कळलं पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकं काय काय आहे। जर त्यांच्या जिल्ह्यामध्ये 105 टीएमसी क्षमतेचं धरण आहे, तर या धरणामध्ये बांधकाम कसं अवैध झालं यावरती त्यांनी का बरं अजूनही तोंड उघडलेलं नाही? ओंकार डिगे बघा,
शाहरुख खानच्या पोराच्या प्रकरणामध्ये लगेच आर्यन खानला अरेस्ट झाली, आजूबाजूचे लोक पण ताब्यात घेतली, पत्रकार परिषदा आणि सगळा त्याची मीडिया ट्रायल झाली. परंतु 115 कोटीचं ड्रग्ज मिळाल्यानंतरही जो स्पॉटला माणूस आहे ओंकार डिगे, त्याला अजूनही ताब्यात घेतलं नाही. ओंकार डिगेला पद्धतशीर फरार करून दिलेलं आहे का? एकीकडे मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही सगळ्या गोष्टी बाहेर काढणार आहोत. मी वाट बघितली, मुख्यमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षपणावर माझा विश्वास आहे म्हणून मी थांबले 20-25 दिवस. मला असं वाटलं की ते ओंकार डिगेला आता ताब्यात घेतील, पण ओंकार डिगे फरार झाला. रणजित शिंदे कुठे आहे, जो दरेगावचा सरपंच आहे, युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे आणि प्रकाश शिंदेचं हॉटेल त्याने चालवायला घेतलं असं प्रकाश शिंदेचा बनाव आहे, तो रणजित शिंदे कुठे आहे? त्या रणजित शिंदेचं नेमकं काय झालं? विशाल मोरेला ड्रगचा मास्टर माइंड असं ठरवण्याचा प्रयत्न होतोय, पण विशाल मोरे ड्रगचा मास्टर माइंड नाही हे आधीच्या जबाबामध्ये स्पष्टपणे आलेलं आहे. ही रेड, स्थानिक असं सांगतात की ही रेड शेडवर पडलीच नाही. हा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट. ही रेड शेडवर पडलीच नाही, ही रेड रेसॉर्टवर पडली असं स्थानिक सांगतात आणि त्यासाठीच्या अनेक गोष्टी, अनेक पुरावे त्याचे प्रमाण म्हणून आपल्याला सांगता येतील. माझ्या हातात एक बातमी आहे. ज्या मुंबई पोलिसांनी ड्रगच्या रेड प्रकरणामध्ये, ही जी रेड केली होती त्याच्यामध्ये जो स्पॉट पंचनामा केला होता, या स्पॉट पंचनाम्यामध्ये पंचांकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या. या का बरं कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या गेल्या? हे पंच ऑन रेकॉर्ड, ऑन कॅमेरा बोलायला तयार होते, मात्र 4 दिवसानंतर या पंचांची तोंड बंद केली गेली. या पंचांवर कुणाची दहशत आहे? उद्या या पंचांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण आहे? पॉलिटिकल प्रिव्हिलेज जर कुणाला द्यायचा नसेल आणि कुठलीही राजकीय शक्ती जर याच्यामध्ये सामील नसेल, तर मग पंचांच्या कोऱ्या कागदावर सह्या झाल्या या एवढ्या मोठ्या गंभीर गोष्टीची दखल अजूनही राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री असणाऱ्या आणि सो कॉल्ड पारदर्शक कारभार चालवणाऱ्या देवेंद्रजींनी अजून ती दखल का घेतलेली नाही? याच्यावर ते का बोलत नाहीत? या प्रश्नांची उत्तरं गृहमंत्री कधीतरी देतील का किंवा पोलीस डिपार्टमेंट देईल का? जे शेड होतं त्या शेडची जी आम्ही जाऊन पाहणी केली होती, त्या शेडमध्ये कुठेही एक शौचालय आहे, एक टॉयलेट आहे, मात्र त्या टॉयलेटमध्ये संपूर्णतः माती पडून ब्लॉक झालेला आहे. ही माणसं इतकी दिवस इथं राहत होती, मग ते कुठे जात असतील बरं प्रातर्विधीसाठी? साधारणतः 5 किलोमीटर एरियाच्या पलीकडे जाणार नाहीत. 5 किलोमीटरचा एरिया, तुम्ही तो जो एरिया आहे तो चेक केलाय का? त्याचा फॉरेन्सिक वगैरे काही तपासणी झालेली आहे का? हे लोक नेमके कुठे राहत होते, काय खात होते? कारण तिथे कुठेही चूल नाहीये, गॅस नाहीये.